कमी भावाने कांदा विक्री करावा लागत आहे. त्यामुळे फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान तर मागच्या वेळी काय इंटिरियर डिझाईनचे वेगळे पार्ट कुठले आणि इंटिरियर डिझाईन म्हणजे नेमकं काय हे बघितलेलं. तो व्हिडिओ जरा बघतो मागच्या वेळेचा की इंटिरियर डिझाईन फील्ड किती वास्ट आहे आणि काय आहे. तर आज बघूया आपण की रेसिडेन्सेस नीड फर्निचर टू सर्व द प्रॉपर फंक्शन ऑफ इट. विदाउट फर्निचर अ रूम हॅज नो आयडेंटिटी. कारण कुठलीही रूम आपण ओळखतो ती कशामुळे ओळखतो, एक तर तिथं असलेल्या फर्निचरमुळं. की आपण म्हणलं की लिव्हिंग रूम मध्ये सोफा असणार आहे, बेडरूम मध्ये बेड असणार आहे, किचन मध्ये किचन प्लॅटफॉर्म असणार आहे. म्हणजे तिथं असलेल्या फर्निचरमुळं ती रूम तशी ओळखली जाते. फर्निचर गिव्स द टायटल टू द व्हेरियस रूम्स. फॉर एक्झाम्पल लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, बेडरूम, किचन एक्सेट्रा. This means that the furniture is very important in a room for the use of it. त्यामुळं कुठल्याही रूम मध्ये फर्निचर खूप इम्पॉर्टंट आहे की ती रूम व्यवस्थित यूज करण्यासाठी. And if this furniture is placed properly in the room to serve the functions required of the room, it becomes comfortable to use. म्हणजे आपण जर किचन कट्टा तयार करायचा असेल तर तिथं जी लेडी असेल, जी काम करणारी लेडी असेल, तिचा विचार केला पाहिजे. समजा तिची हाईट 4.5 फूट आहे, तर किचन कट्ट्याची उंची किती ठेवली पाहिजे. समजा 6.25 फूट उंची आहे, तर किचन कट्ट्याची उंची किती ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्या क्लायंटच्या हिशोबानुसार आपण जर ते फर्निचर डिझाईन केलं रूम, तर ती रूम व्यवस्थित वापरली जाईल. तर to achieve this kind of arrangement in the room, we have to follow a number of principles in placing the furniture, and we have to even consider a number of other factors like the users. मी आता जसं सांगितलं की ते लेडीज समजा 4.5 फूट उंचीचे आहे, 6.25 फूट उंचीचे आहे, तर तिला किचन प्लॅटफॉर्म किती उंचीचा कसा केला पाहिजे. म्हणजे युजर कोण आहे त्या युजर प्रमाणे हे डिपेंड आहे की आपलं फर्निचर कसं आहे. ॲज वेल ॲज द साईज ऑफ द रूम. ठीक आहे की आपल्याला पाहिजे आहे की सोफा 10 माणसांचं तिथं आपल्याला सिटिंग अरेंजमेंट पाहिजे आहे लिव्हिंग रूम मध्ये, पण आपली लिव्हिंग रूमच आहे 10 बाय 10 ची, तर तिथं 10 माणसं बसतील का. म्हणजे त्या रूमची साईज सुद्धा महत्वाची आहे, किती आहे. त्यानंतर द लाइकिंग अँड डिसलाइकिंग ऑफ द युजर. रेसिडेन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ते घर तो माणूस वापरणार आहे. आपण आपल्याला चांगलं वाटतं म्हणून ते हे करायचं नाहीये, तर त्या जिथं यूज करणारा माणूस आहे त्या युजरला ते फ्रेंडली वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते फर्निचर किंवा ती स्पेस डिझाईन केली पाहिजे. इन्कमिंग डिस्कनेक्ट करता है. प्रोजेक्ट कट झालेला थोडा फोन. रोहित कट झाला थोडा. So to achieve this kind of arrangement in the room, we have to follow a number of principles in placing the furniture, and we have to even consider a number of other factors like the users, the size of the room, and liking and disliking of the users, the budget, etc. This whole process of the interior space planning
विथ एस्थेटिक्स इज इंटिरियर डिझाईन. म्हणजे इंटिरियर डिझाईन म्हणजे नेमकं काय की आपण जे फर्निचर आहे त्याची प्लेसमेंट व्यवस्थित करणं. जरा नंतर लेक्चर ऑनलाईन चालू आहे 7:30 प्रोजेक्ट उद्या थोडा आणि खर्च करायला लागणार आणि एक मोबाईल घ्यायला लागणार मला. ते फोन पण येतात त्यावर आणि लेक्चर पण त्यावर, मग ते डिस्कनेक्ट होतं सगळं, गोंधळ व्हायला लागलाय. हा नाही त्यामुळे गोंधळ होतो. ते फोन आला की डिस्कनेक्ट होतंय आणि लोकांना काय इतर वेळ करत नाहीत बरोबर, ह्याच वेळी करतात काय कळत नाही. ठीक आहे पुढे कंटिन्यू करतो मी. राईट. सो this arrangement, this whole process of interior space planning with aesthetics हे सगळ्यात महत्वाचं आहे. एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्य, त्या इंटेरियर मध्ये सौंदर्य असणं खूप महत्वाचं आहे. इज इंटिरियर डिझाईन, की ते इंटिरियर व्यवस्थित चांगलं तर असलं पाहिजे, स्पेस प्लॅनिंग आपलं व्यवस्थित असलं पाहिजे, पण त्यामध्ये सौंदर्य असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की क्लासिफिकेशन ऑफ इंटिरियर डिझाईन. की इंटिरियर डिझाईनचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे केलं जातं, एक तर रेसिडेन्शियल इंटिरियर आणि कमर्शियल इंटिरियर. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की रेसिडेन्शियल इंटिरियर म्हणजे काय, आपण एखाद्या घराचं किंवा त्या माणसासाठी इंटिरियर किंवा त्या फॅमिलीसाठी इंटिरियर डिझाईन करतो. मग त्यावेळी आपल्याला त्या पूर्ण फॅमिलीची बॅकग्राऊंड लक्षात घेतली पाहिजे. तर त्या फॅमिलीची बॅकग्राऊंड लक्षात घेतली पाहिजे. क्लायंट असेल तो क्लायंट महत्वाचा आहे, त्याची आवड निवड हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण कमर्शियल इंटिरियर मध्ये काय होतं नेमका त्याच्या अपोजिट आहे. तो क्लायंट महत्वाचा नसतो, तर तो जो कोण कस्टमर येणार आहे किंवा गिराईक येणार आहे ते महत्वाचं आहे. आपण एखादं शॉप डिझाईन करायला घेतलं आणि समजा त्या दुकानच्या मालकाला मस्तपैकी एक केबिन केली, मस्त एसी केबिन केली, बसायला दिली जागा, आणि दुकानात एकही गिराईक नाही, दॅट इज नॉट कमर्शियल इंटिरियर. पण तेच आपण एखादा टेबल त्याला दिलं छोटस आणि अगदी कोपऱ्यात जरी बसवलं पण गिराईक फुल आहे त्याचं, तर तो क्लायंट खुश होईल त्याला. दॅट इज कमर्शियल इंटिरियर. म्हणजे कमर्शियल इंटिरियर डिझाईन करताना आपल्याला बिझनेस किंवा प्रोसेस ऑफ बिझनेस ही सगळ्यात महत्वाची आहे. रेसिडेन्शियल इंटिरियर डिझाईन करताना आवड ही महत्वाची आहे. मग आवड, आपण ज्यावेळी आवड म्हणतो तिथं खर्चाला काय प्रश्न नसतो, पण ज्यावेळी कमर्शियल इंटिरियर करतो त्यावेळी आपल्याला बघितलं पाहिजे की तिथं किती खर्च केला पाहिजे, त्यातून प्रॉफिट किती होणार आहे. तिथं समजा एखादा रेस्टॉरंट आहे तर त्या रेस्टॉरंट मध्ये किती टेबल बसले पाहिजेत, किती गिराईक आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण एखादं रेस्टॉरंट डिझाईन केलं आणि तिथं सगळेच 4 सीटर टेबल ठेवले तर काय होईल की एखादी 2 माणसं जरी आली किंवा एखादं कपल आलं तरी सुद्धा ते 4 सीटर टेबल अडवून ठेवतील. आणि त्यामुळे काय होईल की तिथं म्हणजे जागा असून नसल्यासारखे होईल. मग तिथं काही 2 सीटर ठेवले पाहिजेत, काही 4 सीटर ठेवले पाहिजेत, काही 6 सीटर ठेवले पाहिजेत. दॅट वी हॅव टू कन्सिडर फॉर कमर्शियल इंटिरियर. राईट. म्हणजे इंटिरियर डिझाईनचे हे बेसिक 2 पार्ट झाले की रेसिडेन्शियल इंटिरियर आणि
commercial interior. All kinds of residential spaces are called residential interiors. Designing of these spaces is called residential interior design. The client is in the residential design is generally a family, and the designer should take care of the liking and disliking of the users, that is family. म्हणजे रेसिडेन्शियल इंटिरियर करताना आपल्याला त्या क्लायंटचा किंवा त्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे. की जसं आपण म्हणलं की एखादा माझा क्लायंट आहे आणि त्याला गुडघे दुखीचा त्रास आहे आणि त्याच्या घरामध्ये मी सगळं इंडियन सिटिंग ठेवलं. इंडियन सिटिंग म्हणजे 6 इंच गादीवर बसायचं. तर काय होईल, त्याला मांडी घालून बसायचं, परत उठायचं, म्हणजे गुडघेदुखीचा त्रास आणि वाढणार त्याचा. म्हणजे क्लायंटचा विचार केला पाहिजे आपण रेसिडेन्शियल इंटिरियर करताना. Commercial interior करताना other than the residential spaces, all the other spaces are called commercial interiors. For example, banks, restaurants, schools, shops, clinics, etc. की जिथं बिझनेस महत्वाचा आहे, जिथं पैसा महत्वाचा आहे, फायनान्स महत्वाचा आहे, दोज आर कॉल्ड कमर्शियल इंटिरियर स्पेसेस. म्हणजे बँक असेल, रेस्टॉरंट असेल, स्कूल असेल, शॉप असेल, क्लिनिक असेल, सगळीकडं आपल्याला बिझनेस किंवा इन्कम हे महत्वाचं आहे. दोज आर कॉल्ड कमर्शियल इंटिरियर्स और कमर्शियल स्पेसेस. आता इंटिरियर डिझायनरचा रोल काय असेल प्रत्येक वेळी. इन द प्रोफेशन ऑफ इंटिरियर डिझाईन, द क्लायंट और युजर इज गिवन द प्राईम इम्पॉर्टन्स वाईल प्लॅनिंग. आपण आपलं मत त्या क्लायंटवर लादायचं नाही आहे, तर त्या क्लायंटचं काय मत आहे ते थोडंसं विचारात घेतलं पाहिजे. जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं की आपण शर्टचं कापड विकत घेतलं, त्यानंतर त्या शिंप्याकडे गेलो आणि त्या शिंप्याने आपली मापं घेतली, त्याप्रमाणे आपला शर्ट शिवला. जर त्या शिंप्यानं स्वतःच दुकानात गेला, त्यानं त्याच्या पसंतीनुसार कापड घेतलं, त्याच्या शरीराची मापं घेतली आणि शर्ट शिवला, तर तो आपल्याला पसंत पडेल का? नाही पसंत पडणार, बरोबर आहे. तसंच आपण इंटिरियर करताना सुद्धा आपण त्या क्लायंटचा विचार केला पाहिजे की कोण क्लायंट आहे आणि त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. इन द अदर वर्ड्स, द डिझायनर शुड हॅव द कॅपेबिलिटी टू डिझाईन द स्पेस टू द क्लायंट्स सॅटिस्फॅक्शन. आपल्याला क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन मिळवायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. द रोल ऑफ द इंटिरियर डिझायनर is an expert for the client to design the interior as per his requirements and needs. The following points should be considered while designing any space. कुठले कुठले पॉइंट्स आता आपल्याला स्पेस डिझाईन करायचे आहेत, तर कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला डिझाईन करताना विचारात घेतले पाहिजेत हे बघूया. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जागा किती अवेलेबल आहे, अवेलेबल स्पेस किती आहे. कारण खूपशा लोकांच्या खूपशा अशा मागण्या असतात की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे आणि जागाच नाही. तर त्या क्लायंटला आपल्याला पटवून द्यायला पाहिजे की जागा तुझी इतकी आहे, त्यामुळे तिथं इतकं बसू शकतं. म्हणजे सगळ्यात डिझाईन करताना महत्वाचे आहे की जागा किती अवेलेबल आहे, त्यानंतर त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स किती आहे, त्यानंतर तिथं व्हेंटिलेशन कसं आहे, नॅचरल लाईट किती अवेलेबल आहे. कारण व्हेंटिलेशन सगळ्यात महत्वाचं आहे. आता या कोरोनामुळे सगळ्यांना कळलं की ऑक्सिजन आपल्याला किती महत्वाचं आहे, की ते ऑक्सिमीटर सगळ्यांच्या घरात जवळपास आलेलं आहे आता, की आपली ऑक्सिजन लेवल कमी झाली. हे आधी माहित नव्हतं आपल्याला. आधी आपल्याला फक्त थर्मामीटर माहित होतं, पण आता ते कोरोनामुळे ऑक्सिमीटर पण माहित झालं, बोटाला लावायचं. माझं 8 दिवसातच ते खराब झालं. चायना मेड होतं ना. तर ते काय करायचं, त्यांना मी विचारलं, बॉक्सवर होतं मेड इन इंडिया म्हणून, पण आत बघितल्यानंतर नंतर बाद झाल्यानंतर बघितलं मी आत, ते चायना मेड होतं, मेड इन चायना. 8 दिवसातच खराब झालं, 800 रुपये वाया गेले. पण प्रत्येकाच्या घरात ते आता ऑक्सिमीटर आलेलं आहे. त्यामुळे व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे. नॅचरल लाईट सुद्धा खूप महत्वाची आहे. सकाळी सूर्यप्रकाशात आपल्याला बसलं पाहिजे, थोडंसं फिरलं पाहिजे. हल्लीच्या मुली फिरत नाहीत उन्हात, पण फिरलं पाहिजे. ते डी जीवनसत्व मिळतं, त्यामुळे आपली बॉडी स्ट्रॉंग राहते. त्यानंतर बिल्डिंग सर्व्हिसेस काय काय आहेत की तिथं
पाण्याचं कनेक्शन कुठून आलेलं आहे, ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, हे सुद्धा आपल्याला डिझाईन करताना विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे डिझाईनचं कन्सेप्ट. आता यावर मी कन्सेप्टवर एक तासभर तरी निवांत बोलू शकतो. कन्सेप्ट म्हणजे काय, की एखादी गोष्ट की जी पोल सारखी मध्ये उभी आहे आणि त्याच्या भोवती आपण पूर्ण गोल 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 फिरून ती इंटिरियर आपण पूर्ण करतो. साधं उदाहरण देतो मी डिझाईनच्या कन्सेप्टचं. साधं उदाहरण देतो की आमिर खानचा लगान पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल मला वाटतं. हा, त्यात काय होतं की ते शेतीवरचा टॅक्स वाचायसाठी ते क्रिकेटची मॅच खेळायचं ठरवतात आणि त्या मॅच मध्ये जर ते इंडियन आपले जिंकले तर ते लगान माफ होणार, जर हरले तर ते लगान त्यांच्याकडनं वसूल केलं जाईल. आता हा सगळा पिक्चर कशावर होता, क्रिकेटवर होता. मग ते आमिर खान सगळे त्याचे ते प्लेयर्स होते, ते सगळे क्रिकेट कसं ते शिकले, त्यानंतर क्रिकेट मग ते ऍक्च्युअली मॅच झाली आणि तो पिक्चर कम्प्लीट झाला. हा म्हणजे त्याच्या मागचा एक कन्सेप्ट होता. आता समजा त्या पिक्चरवर सगळं मी क्रिकेट 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 दाखवलं आणि शेवटी फुटबॉलची मॅच ठेवली, काय होईल? सगळं क्रिकेट त्यांनी स्टडी केलं, सगळं क्रिकेट त्यांनी शिकलं आणि नंतर शेवटी अगदी मी फुटबॉलची मॅच ठेवली तिथं, तर आपला कन्सेप्ट बिघडेल. की समजा एखादी लिव्हिंग रूम आहे, त्या लिव्हिंग रूमला मी कन्सेप्ट ठेवली की या लिव्हिंग रूमला मी समुद्राचा लुक द्यायचा आहे. रोहित आहे तिथं, गोव्याचा आहे, त्यामुळे त्याला समुद्र आणि त्याच्याबद्दल अट्रॅक्शन आहे, तर समुद्राचा लुक द्यायचा आहे. तर सगळं केलं की मी अगदी फ्लोरिंग करताना ब्ल्यू कलरची अशी वेवी थोडीशी फ्लोरिंग केली, फर्निचर करताना सुद्धा त्याला ब्ल्यू कलर्स वापरले, त्यानंतर काही शंख शिंपले वगैरे वगैरे मी तिथं ऍड केले आणि मध्ये सेंटर टेबल ठेवताना मी त्या सेंटर टेबल हत्ती ठेवला आणि त्याच्यावर काच ठेवली. चालेल का? हा, कन्सेप्ट ब्रेक झाला तो, की आपला सी चा कन्सेप्ट होता, सी मध्ये हत्ती कधी असू शकणार नाही, बरोबर. दॅट इज वाय, म्हणजे आपण आपल्याला असे कन्सेप्ट डिझाईन मध्ये आणायचे आणि ज्या डिझाईनला कन्सेप्ट असतो ते डिझाईन चांगलं होतं, चांगलं मानलं जातं. की अनेक पिक्चर येतात, अनेक पिक्चर जातात, पण ज्याला काहीतरी मूळ गाभा असतो, कथेला गाभा असतो, तोच मूवी आपल्या लक्षात राहतो. तशाच प्रकारे तुमचं डिझाईन हे जगापेक्षा वेगळं पाहिजे. तर दॅट इज डिझाईन कन्सेप्ट पाहिजे. त्यानंतर क्लायंटचं लाइकिंग आणि डिसलाइकिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्या क्लायंटला कुठला रंग आवडतो, कुठलं मटेरियल आवडतं, हे सुद्धा आपण त्याला विचारून घेतलं पाहिजे. आपल्याला नंतर नंतर बघायचंच आहे की क्लायंटचं आपण एक प्रत्येक क्लायंटचं कार्ड तयार करणार की त्याचं लाइकिंग काय आहे, डिसलाइकिंग काय आहे, हॉबीज काय आहेत, की त्याचे अगदी त्याला कुठले रोग आहेत. म्हणजे जसं आपण एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेलो की आपल्याला झाले असते सर्दी, पण तो डॉक्टर एवढं पिडतो की पहिले 2 तास आपली मुलाखत घेतो, सगळं विचारून घेतो, तुमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबापर्यंत सगळं विचारून घेतो आणि नंतर मग सांगतो की हा ह्या गोळ्या द्या आणि सगळ्या गोळ्या एकसारख्याच दिसतात, साबुदाण्यासारख्या. पण तसं आपल्याला सुद्धा क्लायंटची सगळी इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे, तर आपण त्याच्यासाठी एक चांगलं डिझाईन करू शकतो. त्यानंतर कलर स्कीम्स कुठल्या असल्या पाहिजेत, कशी असली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं बजेट किती आहे. नाहीतर तो सांगायचा मला म्हणजे की हे करा ते करा ते करा आणि माझ्याकडे पैसे एवढेच आहेत. मग ते पैसे किती आहेत ते पण माहित पाहिजे आपल्याला. डिझाईन करताना हे सगळे मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. त्यानंतर लोकेशन कुठं आहे त्या साईटचं, की ती साईट नेमकी कुठं आहे, तर ते सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. टाईप ऑफ ड्वेलिंग, की ते घर आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, 1 RK आहे, काय आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर लोकली अवेलेबल मटेरियल्स. मी हे लेक्चर झाल्यानंतर थोड्या वेळात मागच्या वेळी रोहित ऐकू येतंय? रोहित? येते. हा, तर मागच्या वेळी मी जांभा दगडाच्या फरशा मी पाठवलेलं,
आणि त्याचे इन्फॉर्मेशन पाठवलेली लॅटराइट स्टोनची. आज मी थोडी इन्फॉर्मेशन वेगळी पाठवतो. रेग्युलर आपल्या विटा ज्या असतात, मातीच्या विटा, तर त्याला अगदी आपण मिरर पॉलिश करू शकतो. मातीच्या विटांना मिरर पॉलिश करू शकतो, मातीच्या विटांना. तर ते कसं करायचं, आज मी तो व्हिडिओ पाठवतो. थोड्या वेळाने लेक्चर झालं की तो व्हिडिओ पाठवतो की मातीच्या विटांवर आपण प्रोसेस करून अगदी मिरर फिनिश फ्लोरिंग कसं करू शकतो. म्हणजे असे वेगळे वेगळे व्हिडिओज आपल्याला बघायचे आहेत की प्रयोग वेगळे वेगळे केले तर लोकली अवेलेबल मटेरियल जे आहेत ते आपण जास्तीत जास्त यूज केले तर ते क्लायंटला एक तर स्वस्त पण पडतं, प्लस आपल्याला सुद्धा ते जे आहे की अक्षय आत्ता आला. बरं बरं, ठीक आहे. तर लोकल मटेरियल्स अवेलेबल असले तर ते एक तर क्लायंटला स्वस्त पडेल, काम लवकर होण्यास मदत होईल. तर हे जे आहेत हे सगळे मुद्दे आपल्याला डिझाईन करताना विचारात घेतले पाहिजेत. आता सगळ्यात हा एक मोठा मुद्दा आहे की अवेलेबल स्पेस, की अवेलेबल असणारी जागा ती कमी आहे, जास्त आहे किंवा ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला इंटिरियर डिझाईनचं एखादं काम आलं तर ती जागा जी आपल्याला आलेली आहे ती अवेलेबल असलेली जागा कमी आहे, जास्त आहे किंवा ॲडिक्वेट आहे, हे कसं ओळखायचं आणि त्याप्रमाणे आपण डिझाईन कसं करायचं की अवेलेबल स्पेस कशी आहे. Space available for the design is the one of the main deciding factor in the whole process of design, interior design. की जागा आपल्याकडे किती अवेलेबल आहे सगळ्यात महत्वाचं आहे. की इंटिरियर डिझाईन सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जागा किती अवेलेबल आहे हे महत्वाचं आहे. अक्षयने सुद्धा एक काम मॅडमकडे द्यायचं असं सांगितलंय की त्याला म्हणलं की त्या जागेचा नकाशा, तरच आपण पुढं आपण काम करू शकतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्थळ बघितलं पाहिजे. प्राजक्ताच्या भाषेत स्थळ बघितलं पाहिजे की कसं आहे, काय आहे. हा, कसं आहे, तुम्ही सगळे माझ्या कुटुंबासारखे आहे, बरोबर आहे. इथं आपण एक फॅमिली मेंबर आहे की असं कोण वेगळं नाही. उद्या एक नवीन एक फॅमिली मेंबर जॉईन होतो, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. रेमंड्स फॅक्टरीमध्ये सिव्हिल इंजिनियर आहे. रोहित तेवढंच एज आहे पण त्याला खूप इंटरेस्टिंग स्टुडंट आहे. त्याला खूप शिकायची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही. तर त्यासाठी मग तो आजच मग आलेला, तर तो उद्यापासून जॉईन होतो. त्याला पण आपण जॉईन करून घेऊया. की आपल्याला शिकणारे मुलं पाहिजेत. हे काय आपण म्हणजे पैशासाठी किंवा कशासाठी हे कोर्सेस रन करत नाही आहे किंवा कॉलेज रन करत नाही आहे. की तुम्हाला शिकायची आवड आहे, वेळ मिळत नाही किंवा येणं जाणं खूप त्रासदायक होतं, त्यामुळे आपण हे सगळे वेगळे लकीली आम्ही शिकत असताना हे काय नव्हतं. म्हणजे मेन म्हणजे कॉम्प्युटरच नव्हता. त्यामुळं आता तुम्हाला हे नवीन साधनं मिळाले, त्याचा उपयोग करून घेऊन आपण शिकतोय. तर अवेलेबल स्पेस सगळ्यात महत्वाचे आहे इंटिरियर डिझाईन करताना. As we design the space for various functions, it is important to know the availability of space. The space can be sufficient, it can be excessive, or it can be short for the functions for which it needs to be designed. ती जागा एक तर ठीक आहे, सफिशियंट असेल, जास्त असेल किंवा कमी सुद्धा असेल. तर प्रत्येक जागेचं एक वैशिष्ट्य आहे की कमी जागा असेल तर तिथं आपण कशा प्रकारे फर्निचर डिझाईन केलं पाहिजे. जास्त जागा असेल तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम, ह्यात काय काय घुसवायचं, कारण त्या क्लायंटचं बजेट किती आहे आणि जागा तर भरपूर आहे, मग त्यावेळी काय करायचं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की जागा समजून घेणं. आता आपण पहिल्यांदा बघूया व्हेन द स्पेस इज सफिशियंट, की जागा आपल्याला व्यवस्थित आहे. If the expectation from the space is fulfilled, the space available is termed as sufficient space. की क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तिथं जर सगळं फर्निचर बसलं तर त्याला आपण सफिशियंट स्पेस असं म्हणू शकतो.
This space takes care of all the requirements of the functions in terms of furniture and circulation required for the activity to function. की जिथं ज्या ज्या जागेमध्ये आपलं सगळं फर्निचर बसेल आणि सगळे फंक्शन्स बसतील, अशी जर स्पेस अवेलेबल असेल, की आता समजा मुंबईचं किचन आहे आणि आपल्या इथल्या कोल्हापूरचं किचन आहे, त्यात फरक पडणार. कारण कोल्हापूरच्या लेडीजना खाली बसून स्वयंपाक करायचा वगैरे 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 सगळी सवय असणार, त्यांच्याकडे वेळ भरपूर असणार, इथं किचनला जागा जास्त लागेल. मुंबईच्या लेडीजना काय होईल की सकाळ सकाळी काय एकदा थोडंसं टोस्ट केलं, काय केलं, हा यांना सांगणार मिस्टरांना जरा बाहेरनं मागवावं, हा बरोबर आहे, मग तिथं किचनला जागा कमी लागेल, पण इथं आपल्याकडं थोडी जास्त लागेल. म्हणजे आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण होण्याइतपत जर जागा असेल, दॅट इज कॉल्ड सफिशियंट. Sufficient space can also be defined as the space provides comfortable for which it is designed and also gives multiple alternatives for the same. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो मी. आपल्या घरी डायनिंग टेबल असतो, त्याचा काय उपयोग होतो? जेवण्यासाठी कमी उपयोग होतो आणि सामान ठेवणं, भाजी चिरणं यासाठी जास्त होतो. पटतंय का सगळ्यांना? डायनिंग टेबलचा उपयोग जेवणासाठी किती होतो? खूप कमी होतो, पण बाकीच्या गोष्टींसाठी जास्त होतो. तर तसंच आपण ज्यावेळी तिथं स्पेस आपण सफिशियंट आहे म्हणल्यानंतर तिथं आपण हा ठीक आहे, मग तिथं डायनिंग टेबल सुद्धा आपण ठेवू शकतो. पण तीच जर जागा अपुरी असली तर डायनिंग टेबलची चैनी आपल्याला परवडणार नाही आहे. कारण काय झालं, डायनिंग टेबल ही चैन झालेली आहे, तिथं जेवण होत नाही, मग तिथं काय केलं पाहिजे ही गोष्ट वेगळी. आता दुसरं बघूया, ही सफिशियंट स्पेस बद्दल आपण बघितलं. आता व्हेन द स्पेस इज एक्सेसिव्ह, जागा जास्त आहे, हे सगळ्यात डेंजर काम आहे की जागा जास्त आहे. If the expectations from the space is fulfilled and still the space is balanced, the space available is termed as excessive space. आपलं सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल झालेल्या आहेत तरी सुद्धा जागा शिल्लक आहे, that is called excessive space. This space takes care of all the requirements of the functions in terms of furniture and circulation required for the activity. म्हणजे त्या जागेत असलेलं फर्निचर, तिथं असेल फिरायला लागणारी जागा, हे आपल्याला सर्क्युलेशन स्पेस वगैरे वगैरे नंतर आपण शिकणारच आहे. उद्या आपल्याला त्यात जायचं आहे की सर्क्युलेशन स्पेस कशी डिझाईन करायची. नुसतं आपल्याला फर्निचर डिझाईन करायचं नाही आहे, तर सर्क्युलेशन स्पेस सुद्धा आपल्याला डिझाईन करायचं आहे. की कपाट आपण तयार केलं, चांगलं सुंदरचं कपाट तयार केलं आणि त्याचं दारच उघडत नसेल, कारण समोर उभं राहायला जागाच नसेल, तर कितीही सुंदर असेल कपाट तरी ते आपण वापरू शकणार नाही. दॅट इज कॉल्ड सर्क्युलेशन स्पेस. की मी नेहमी उदाहरण देतो की समजा डबल बेड आहे, हा भिंतीला चिपकून ठेवला आपण. आता भिंतीकडे झोपलेल्या माणसानं कसं उठायचं? हा उठता येईल का त्याला? समजा त्या आम्ही भिंतीकडे टेकून तो डबल बेड ठेवला तर त्यांना असं घसटतच उठायला लागेल, बरोबर आहे. हा म्हणजे ते काय सर्क्युलेशन स्पेस व्यवस्थित वाटणार नाही ती. तर अशा प्रकारे आपल्याला सर्क्युलेशन फर्निचर पण डिझाईन करायचं आहे आणि सर्क्युलेशन स्पेस पण डिझाईन करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण प्रॉपरली डिझाईन केल्या तरच इंटेरियर डिझाईन आपलं कम्प्लीट होईल किंवा फुलफिल होईल. The space takes care of all the requirements of the functions in the term of furniture and circulation required for the activity. Giving additional space to all the functions in the room can help to utilize the extra space. Extra space is always good for lavish interior design. कालच मी कुठतरी ते लेख मुकेश अंबानीचं घर, ते अँटोनिया वगैरे वगैरे, तो त्याचं 27व्या मजल्यावर ऑफिस आहे, तो सकाळी ब्रेकफास्ट करला कुठला, तो लंच घ्यायला कुठल्या, लंच घेत नाही तो, लंच ऑफिस मध्ये घेतो, पण डिनर कुठल्या मजल्यावर करतो. अरे बापरे बापरे, इथं 4 रूम मिळायची मुश्किल, हा कुठल्या कुठल्या मजल्यावर काय काय करतो, जिम कुठल्या मजल्यावर करतो, 600 नोकर आहेत त्या बिल्डिंग मध्ये.
अशा ठिकाणी ठीक आहे, दॅट इज द एक्स्ट्रा स्पेस. त्याच्याकडे पैसा आहे, ठीक आहे, त्याच्याकडे एक्स्ट्रा स्पेस असू शकेल. पण ते सुद्धा इंटिरियर करणं थोडंसं अवघडच असतं की नेमकं त्याला पाहिजे आहे त्यापेक्षा जास्त कसं करायचं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडं जागा अपुरी असली तर काय करायचं. इंटिरियर डिझायनरकडे माणूस जो येतो की माझ्याकडे इतकी इतकी जागा अवेलेबल आहे, माझ्याकडे इतके इतके पैसे अवेलेबल आहेत, तर त्याप्रमाणे इंटिरियर डिझाईन करायचं आहे. तर 36 मिनिटं झालेत. आता उद्या यापुढचं मी लेक्चर कंटिन्यू करतो. प्लीज सगळ्यांनी 6:30 वाजता थोडंसं अटेंड केलं तर बरं होईल, करेक्ट 6:30 वाजता. कारण ते आपण त्या झूमला अटॅच केलं, टायअप केलेलं आहे. त्यामुळं दररोज पासवर्ड हाच राहील आणि युजर आय डी पण हाच राहील दररोजचा, म्हणजे परत परत पाठवत नाही मी. आणि 6:30 वाजता अटेंड करा. उद्या याच्या पुढे कंटिन्यू करतो. रोहित आहे का? अक्षय 6:30 वाजता जॉईन कर. रोहित हो ठीक आहे, चालेल चालेल. उद्या पुढे कंटिन्यू करूया आपण, राईट? येस सर. या शनिवारी येणारच का? संडे या संडेला येणारच? दिवसभर माझ्यावर हो थांब. चालेल. चालेल. ओके. येस. ओके. बाय.